सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर सकाळची बाकीचे कामं तर आवरली आहे, पण आज मला काही स्वयंपाक करायचा नव्हता. तर हांडव्याचं जे भिजत घातलं होतं ना काल, त्यासाठी मग आज सगळ्यांसाठी हांडवाच बनवायचा होता. त्यामुळे आज स्वयंपाकाला तर सुट्टी होती. सुट्टी काय म्हणायची, स्वयंपाकात फक्त भाजीपोळ्याच बनवायच्या नव्हत्या, बाकी तर हांडवा तर बनवावाच लागणार होता. त्यामुळे सुट्टी तर नाही म्हणता येणार. पण चला, आज चिवडासुद्धा संपला होता. 2 दिवस झाले, पण वेळ काही मिळतच नव्हता. आज बनव उद्या बनव असं करून राहूनच जात होता. पण आज म्हटलं चला स्वयंपाक कमी करायचा आहे, कारण की हांडवा गरम गरमच खायला चांगला लागतो ना. त्यामुळे मग बाकीची कामं आवरून म्हटलं चला आज चिवडा तरी बनवून घेऊया. सकाळ सकाळी लवकरही बनला जाईल आणि मग चिवडा बनवलं की 15 दिवस तरी नाश्त्याचं टेन्शन मिटते. कारण की संध्याकाळी छोटी मोठी भूक तर सगळ्यांनाच लागत असते. त्यामुळे चिवडा जर बनवून ठेवला असला की मग वेळेवर काही मुलं कुरकुरे हे ते काही खात नाहीत. थोडासा चिवडा खाल्ला की तेवढ्याने पोटही भरून जाते. तसा साधा सिंपलच चिवडा बनवते मी, पण चिवड्यामध्ये मात्र लसूणची फोडणी जरूर दिली पाहिजे. त्याने चिवड्याची टेस्ट खूप छान येते. आणि आता साधा चिवडा काही मुलांना खायला आवडत नाही, त्यामुळे जे मक्काचे पोहे असतात ना ते तळून यामध्ये घालते. आणि जो थोडासा रेडीमेड चिवडा असतो ना फरसाणचा, तो सुद्धा यामध्ये घालते, म्हणजे टेस्ट थोडीशी अजून वाढून जाते. तर चला आज मस्त चिवडा बनवून तयार होईल. आजचा अर्धा दिवस पूर्ण माझा किचनमध्येच जाणार आहे, कारण की फक्त स्वयंपाकात भाजी पोळ्या बनवायच्या नाही आहे, पण दुसरं बरंचसं आज बनवायचं आहे. कारण साबुदाण्याची खीर ही माझ्या मुलाला आज खायची होती, तर तीसुद्धा त्याला बनवून द्यायची आहे. हांडवा बनवायचा आहे. आणि हे सगळं करता करता अर्धा दिवस माझा आज किचनमध्ये जाणार आहे. आपल्या स्त्रियांचं कसं असते ना, कितीही काम आपण कमी करण्याचा प्रयत्न केला तरी दुसरं एखादं काम वाढूनच जाते. त्यामुळे आपलं काम काही कमी होत नाही. चला, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे चिवडा तर बनवून तयार झालेला आहे. त्याला आता थोडा वेळ थंड होऊ देते आणि मग नंतर डब्यामध्ये भरून ठेवील, म्हणजे 15 दिवस तरी आता टेन्शन नाही. आणि आत्ता मला साबुदाण्याची खीरही बनवायची होती. बघा, तुम्हाला साबुदाण्याची खीर जर तुमची फाटत असेल ना, तर तुम्हाला सांगते अगदी सोपी पद्धत आहे. साबुदाणा तर मी 2 दिवस अगोदरच एकादशीसाठी भिजत घातला होता ना, तर त्याचा थोडासा राहू दिला होता, तोच आहे. तर आता बघा, आधी पाणी ठेवायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास, आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. जेवढा तुम्हाला बनवायचा असेल ना त्या हिशोबाने साबुदाणा घालायचा आहे. आणि त्याला आहे ना अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला चांगला शिजू द्यायचा आहे. आणि त्यानंतरच त्यामध्ये साखर किंवा दूध घालायची आहे. तर साबुदाण्याची खीर अजिबात फाटत नाही. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुमची ही साबुदाण्याची खीर जर फाटत असेल ना, तर अशाप्रमाणे केली तर साबुदाण्याची खीर अजिबातच फाटत नाही. आणि बघा, हांडव्याचं जे बॅटर मी रात्री फर्मेंट करायला ठेवलं होतं ना, तुमच्यासोबत शेअरच केलं होतं, तर खूपच छान मस्त फर्मेंट झालेलं आहे. आणि बघा किती छान फर्मेंट झालेलं आहे ना. तर याचा आता मला हांडवासुद्धा बनवायचा आहे. तसं तर हांडवा सगळे गरम गरमच खातील, त्यामुळे अजून उशीर आहे. पण यामध्ये प्रिपरेशन तर करून ठेवावी लागणार आहे. मेथीची भाजी टाकायची आहे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवून टाकायची आहे, कारण की माझी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट ही संपलेली आहे. आणि लसूण सोलायला मला काही वेळच मिळत नाही आहे, त्यामुळे लसूणही सोलता येत नाही आहे. आणि मग अद्रक लसूण मिरचीची पेस्टही बनवायची राहून गेलेली आहे. बघूया आता वेळ मिळेल तर लसूण ही सोलून ठेवणार आहे. अद्रक लसूण मिरचीची पेस्ट जर बनवलेली तयार असली की मग झटपट काम होते आपलं. आयत्या वेळी ते कुटत बसावं लागत नाही. तर माझी तर नेहमी पेस्ट रेडी असते, पण आता 2 दिवस झाले संपली आहे आणि मला लसूण सोलायलाच वेळ मिळत नाही आहे. त्यासाठी चला बघा, इथे साबुदाण्याची खीर अगदी ट्रान्सपरंट झालेली आहे. तोपर्यंत साबुदाणा मी शिजवला होता. आता यामध्ये 2 चमचे साखर घातली. आणि साखर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडा वेळ अजून होऊ द्यायची आहे, कारण की साखरेलाही पाणी सुटते ना, त्यामुळे. त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर आता इथे बघा, मी लसूणच सोलत होती, कारण की अद्रक लसूण मिरची वाटायची होती ना हांडव्यामध्ये टाकण्यासाठी. तर बघा, इथे आता दूध टाकते आहे. तर अशा प्रकारे खीर जर केली ना साबुदाण्याची, तर अजिबात तुमची खीर फाटत नाही. चला, मस्त खीर होईल तोपर्यंत लसूण सोलून घेते. आणि बघा, मस्त आपली साबुदाण्याची खीर बनवून तयार झालेली आहे. माझ्या मोठ्या मुलाला ना साबुदाण्याची खीर खूप जास्त आवडते, त्यामुळे तो घरी असला की त्याच्यासाठी मला साबुदाण्याची खीर बनवूनच द्यावी लागते. आणि बघा, अजिबातच फाटलेली नाही आहे.
आता हांडव्याची सुद्धा मला प्रिपरेशन करायची आहे. तर मेथीची भाजी इथे कापून घेत आहे. हांडव्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा किसून किंवा मेथीची भाजी जर घातली ना तर खूप छान टेस्ट येते हांडव्याला. ही एक गुजराती रेसिपी आहे आणि कदाचित तुम्हाला तर माहीतही आहे की मी सुरतमध्ये राहते, त्यामुळे वेगवेगळे गुजराती डिश मी ट्राय करतच असते. ट्राय म्हणजे मी बनवतच असते, कारण आता खूप वर्ष झाले आम्ही सुरतमध्ये राहतो ना, त्यामुळे भरपूर अशा गुजराती डिश मला येतातच आणि गुजराती डिश खूप छान चविष्ट लागतात. एवढंच आहे की ते लोक थोडंसं गोड खातात, पण मी गोड नाही बनवत, साखर अजिबात टाकत नाही. मी त्याला थोडासा मराठी टच देते, म्हणजे अगदी झणझणीत बनवते. ते लोक तर अगदी फिक्कं जेवण खात असतात, पण आमच्या इथे तर अगदी झणझणीतच जेवण बनलं जाते, त्यामुळे थोडासा आपला मराठी टच ही तर हवा असतो ना. चला आता हांडव्याची प्रिपरेशन झाली. मेथीची भाजी यामध्ये धुवून टाकायची आहे आणि फक्त हळद टाकायची आहे, कारण की मीठ आणि खाण्याचा सोडा मी रात्रीच टाकला होता, त्यामुळे आता मीठ काही टाकायची गरज नाही. आणि आता हळद टाकली आणि मेथीची भाजी टाकून याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा, कढई ठेवायची आहे आपल्याला गॅसवरती. हवं तर तुम्ही हांडवाना तव्यावरती सुद्धा बनवू शकता, पण कढईमध्ये बनवलं की छान जाड होतो ना, त्यामुळे टेस्ट अजूनच चांगली लागते. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि तीळ घालायचे आहे. बघा, तुम्हाला ना सांभाळून करायचं आहे, कारण की तीळ आणि मोहरी खूप तडतड उडते आणि लगेच मग यामध्ये हांडव्याचं बॅटर घालायचं आहे. थोडासा जाडच असतो ना हांडवा, त्यामुळे 2 चमचे घालायचं आहे आणि थोडंसं अशा प्रकारे फैलवून घ्यायचं आहे याला. हे बघा अशा प्रकारे. आणि मग याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2-4 मिनटं किंवा 5 मिनटं याला होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मीडियमच ठेवायची आहे, जास्त फास्ट ठेवू नका, कारण की हा जाड असतो ना, त्यामुळे मग मधूनसुद्धा भाजला गेला पाहिजे. त्यामुळे आता याला झाकून ठेवायचं आहे 5 मिनटापर्यंत आणि मग नंतर याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणसान यामध्ये किती सारं तेल टाकलेलं आहे, तर बघा हांडवा जो असतो ना त्याला तेल थोडंसं जास्तच लागते. आता बघा याला पलटून परत आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. जास्ती तेल असेल ना तरच हांडव्याची टेस्ट येते, नाहीतर अजिबात मग तो कोरडा लागतो. आणि परत त्याला झाकून ठेवायचं आहे 5 मिनटापर्यंत, कारण की दुसरी साईड ही झाली पाहिजे ना. आणि मग लगेच याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघा दुसरी साईड ही थोडीशी अजून होऊ द्यायची आहे आणि मग झालं की लगेच याला उतरवून घ्यायचं आहे. बघा हांडवाना अगदी मीडियम फ्लेमवरतीच होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात फास्ट किंवा एकदम कमीही करायची नाही, नाहीतर मग तो मधून कच्चा राहून जातो, कारण की थोडासा जाडच असतो ना हांडवा. चला इकडे दुसरा हांडवाही मी बनवून घेते पटापट. आणि सगळे गरम गरमच खातात, त्यामुळे मला तर एक धारी उभं राहूनच हे सगळं बनवावं लागते. जेव्हा कधी डोसा बनवायचा म्हटला किंवा हांडवा बनवायचा म्हटला, अशी जी डिश असते ना ती मला एक धारी उभं राहूनच बनवावी लागते. आणि मला तर सगळ्यात शेवटीच खायला मिळते, कारण की मग गरम गरम सगळ्यांना बनवून देते, त्यामुळे माझा नंबर तर अगदी शेवटीच लागतो. चला किती मस्त हांडवा बनवून तयार झालेला आहे नाही का. आता तुम्ही याला असा अख्खाही खाऊ शकतात, कारण की आपण तर तुकडे करूनच खातो ना, पण असे मधून 4 तुकडे करून देत असते मी. आणि अगदी गरम गरमच आहे. लगेचच उतारला मी कढईमधून आणि तुम्हाला दाखवतच आहे. बघा अगदी छान आणि खायला खूपच टेस्टी लागतो. गुजराती रेसिपी आहे ही, तुमच्यासोबत शेअर केली. तुम्हाला आवडली तर नक्कीच मला कमेंट करा. आणि खूप छान टेस्टी झाला होता हांडवा. आता गरम गरम आहे, तुम्हाला फक्त दाखवते आहे, त्यामुळे थोडासा खाऊन बघितला, नाहीतर माझा नंबर तर अगदी शेवटीच लागतो. आणि बघा आता हांडवा तर बनवून तयार झाला, पण पूर्ण किचनवरती मोहरी आणि तीळ एवढे उडाले होते. वेगवेगळी डिश बनवायला मला तर कंटाळा अजिबात येत नाही, पण मग जी रेसिपी बनल्यानंतर जे किचन खराब होते ना ते सगळं आवरायला खूप जास्त वेळ जातो आणि मग मला कंटाळाही येतो. चला असो, आता हे सगळं क्लीन करावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण किचनवरती मोहरी आणि जे तीळ टाकतो ना ते उडालेलं आहे. आणि असं झालं, आणि आज तर माझा डोळा थोडक्यामध्ये वाचला. गरम गरम तीळ होती की राई होती माहिती नाही, पण अगदी डोळ्याच्या वरती पापणीवरतीच उडाली आणि एवढ्या जोराने मला चटका लागलेला आहे. आता फोड आला नाही तर बरं होईल, आणि बरं झालं डोळ्याच्या मध्ये नाही गेलं, नाही तर गरम गरम तीळ म्हणा किंवा राई म्हणा डोळ्याच्या मध्ये गेली असती तर काय झालं असतं काय माहिती, वाचले आज थोडक्यामध्ये.
चला, अशा छोट्या मोठ्या गोष्टी तर किचनमध्ये काम करता रोजच घडतच असतात, पण आपण इग्नोर करत असतो. कितीतरी चटके आपल्या हाताला बोटाला लागतच असतात, पण तरीही आपण ते इग्नोर करतो. चला, आपलं स्त्रियांचं अर्ध जीवन तर तसं म्हटलं तर किचनमध्येच जाते आणि हे सगळं आपल्याला इग्नोर करावंच लागते. चला असो, आता फायनली भगवंताच्या कृपाने माझ्या बिझनेसला सुरुवात झालेली आहे आणि पहिले 2 ऑर्डर मला मिळालेले आहे आणि असाच भगवंताचा आशीर्वाद राहू द्या की माझ्या बिझनेसमध्ये खूप सारी भरभराटी येऊ आणि सोबत तुमचासुद्धा सपोर्ट मला हवा आहे. माझे दुसरे जे 2 चॅनल आहेत त्यावरतूनच मला ऑर्डर आलेले आहेत आणि कापडचाच बिझनेस आहे माझा, तुम्ही तर बघताच आहेत. खूप सारे कापड मी आणून ठेवलेले आहे आणि आता माझ्या बिझनेसला कुठे सुरुवात झालेली आहे आणि तुमचाही सपोर्ट असू द्या सोबतच. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.